नमस्कार मित्रांनो, कशा आहात? आजचा जो टॉपिक आहे मी आज घेणार आहे, तो आता रिसेंटली आपल्या मोबाईलमध्ये, Android मोबाईलमध्ये थोडेसे आयकॉन चेंज झालेत. जे आपण कॉलिंग करतो ना, ते आयकॉन चेंज झालेत. आणि त्याच्यामध्ये आपण असं मी काही युजर्सकडनं किंवा बऱ्याच अशा कमेंट्स बघितल्या आहेत, की बऱ्याच जणांना असं वाटत आहे, की हे नवीन जे अपडेट आलेलं आहे, अपडेट आलं आहे का हे सेटिंगमध्ये चेंज झालं? कारण की आपण तर त्याच्यामध्ये कसलंच अपडेट केलं नाही आणि विदाऊट अपडेट करता ती चेंजेस कसे झाले? मग कुणाला काय वाटतं, की महाराष्ट्र शासनाने किंवा स्टेट गव्हर्नमेंटने ते आपल्याला पाळत ठेवण्यासाठी एखादं हिडन ॲप त्यांनी इन्स्टॉल केलेलं आहे किंवा असं काही जणांना असं वाटतं, की आपला मोबाईल हॅक झालेला आहे. तर असं काही नाही. जे नवीन रिसेंट Androidमध्ये जे चेंजेस झालेले आहेत कॉलिंगसाठी, तर ते आपल्या Google प्ले स्टोअरकडनं झालेले आहेत. ज्या ठिकाणी आपण जे आपलं मोबाईलचे वेगवेगळे ॲप असतात, ते आपण ॲटो अपडेटसाठी काही ठेवत असतो आणि ॲटो अपडेट असल्यामुळे ते ऑटोमॅटिक अपडेट होऊन ते आपल्याला नवीन-नवीन जे फीचर्स आहेत, ते आपल्याला यूज करण्यासाठी मिळत असतात. पण याच्या ठिकाणी आपलं एक संशयाची एक हे आहे, गोष्ट आहे या ठिकाणी. कारण की विदाऊट आपण अपडेट करता सेटिंगमध्ये चेंजेस कसे काय झाले? पण हे ऑटोमॅटिक झालेलं आहे आणि हे झालेलं आहे Google Android ॲपकडनं झालेलं आहे. तर त्याच्यासाठी याच्यामध्ये असं डाऊट घ्यायची गरज नाही. बरेच मी असं न्यूजला पण ऐकलेलं होतं किंवा Facebook म्हणा, Instaला म्हणा, असं मी बघितलंय की बाबा विदाऊट अपडेट करता हे चेंजेस कसे काय झाले. तर हे असं काही नाहीये. विदाऊट अपडेट झालेलं नाहीये. ते आपण ऑटो अपडेटसाठी आपण प्ले स्टोअरमध्ये ठेवतो. त्यामध्ये वेगवेगळे असे बॅकग्राऊंडला ॲप असतात आणि ते जसे न्यू फीचर येतात ते ऑटोमॅटिक अपडेट करतात. आणि त्याचाच हा आपला नवीन जो आयकॉन आलेला आहे कॉलिंगचा, जो आपण नवीन बघतो फीचर, ते त्यातलंच एक आहे. तर ह्याच्यामध्ये घाबरून जायचं कारण नाहीये. हे आलेलं आहे Googleकडनं. तर ह्याच्यामध्ये हॅक झालेलं नाही किंवा आपला कोणी डेटा मॉनिटर करत नाही, असं काही नाहीये. तर याच्यासाठी तुम्ही सर्वांनी बिनधास्त राहायचंय. मी हे सगळं माहिती काढूनच तुमच्यापुढं आज मी प्रेझेंट केलेलं आहे. तर याच्यासाठी मी थोडक्यातच तुम्हाला सांगतोय हे. तर जास्त काही सांगायची गरज नाही. हे ऑटो अपडेट झालेलं आहे आणि त्याच्यामुळं घाबरण्याचं कारण नाही. हॅक झालं नाही किंवा कोणी तुमचा मोबाईल मॉनिटर करत नाही. तर याच्यासाठी तुम्ही बिनधास्त राहा, ॲप यूज करा Androidचा. अशीच नवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. थँक यू. जय महाराष्ट्र.